नमस्कार मंडळी, कशी आहात? बरं, रविवारी मी ब्रेकफास्टसाठी काय बनवलेलं ते तुम्हाला दाखवते. मी ब्रेकफास्टसाठी इडली बनवण्यासाठी आदल्या दिवशी मी इडलीचे तांदूळ, उडदाची डाळ आणि मेथीचे थोडेसे दाणे टाकून 4 तास भिजत ठेवले होते. त्यानंतर त्याचा बॅटर बनवून मी तो रात्रभर झाकण मारून ठेवून दिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या मिस्टरांनी जाऊन चिकन घेऊन आली, थोडासा आपला बनवण्यासाठी. त्याच्यानंतर मी तो स्वच्छ धुवून मॅरिनेट करून जसं आपलं जिंजर गार्लिक पेस्ट आणि थोडंसं दही असं टाकून मॅरिनेट करून ठेवून दिला होता. त्यानंतर मी थोडेसे मसाले फ्राय करून घेतलेले आहेत. एक चमच्यामध्ये सगळे मसाले फ्राय करायचे आहेत. सुक्या लाल मिरच्या केलेल्या आहेत. त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला, ते तुम्ही नंतर स्टॉप करून चेक करा गरम मसाला मी काय काय घेतलेला आहे. त्यानंतर मी तो 1-2 ओनियन घेतलेले आहेत, तो चांगला फ्राय केला आहे. त्याच्यात खसखस ॲड केली आहे, लसूण टाकलेले आहे आणि ओला खोबरा टाकून फ्राय केलेला आहे. आणि तो मसाला सगळा एकत्र करून त्यात थोडीशी चिंच आणि अद्रक टाकलेला आहे आणि तो सगळा मसाला वाटलेला आहे. नंतर मी फोडणीसाठी ओनियन टाकलेला आहे, हिरवी मिरची टाकलेली आहे आणि थोडीशी हळद टाकून त्याच्यानंतर लगेच चिकन टाकलेलं आहे. चिकनमध्ये थोडंसं 1 टोमॅटो टाकलेला आहे, तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटासाठी मी झाकण मारून ठेवला होता. त्यानंतर झाकण काढून मी डायरेक्ट मसाला टाकला, तो पण छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग बटाटे टाकायचे आहेत. बटाटे टाकून झाल्यावरती झाकण मारून अजून 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर जो मिक्सीमध्ये थोडासा मसाला राहिला होता त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकून अजून त्याच्यात पाणी ॲड केलं आहे आणि वरून थोडी मीठ टाकलेलं आहे. माझं चिकन ऑलमोस्ट झालेलं आहे. बटाटे शिजेपर्यंत मी ठेवलेलं, त्याच्या आधी चिकन माझं छान झालं होतं, पण बटाटे शिजेपर्यंत मी ठेवलं होतं, पण अजून चांगलं झालं. वरून कोथिंबीर सर्व केलेली आहे, गॅस बंद केलेला आहे. त्याच्यानंतर मी इडलीसाठी हे इडलीचे भांडे काढलेले आहेत, ते स्वच्छ एका साईडला पाणी गरम करत ठेवलं आहे 5 मिनिटासाठी आणि हे सगळ्या वाट्या मी स्वच्छ पुसून घेतल्या आहेत. त्या पुसून झाल्यावरती त्याच्यामध्ये हा खोबरेल तेल मी सगळ्यामध्ये लावलेला आहे. हा प्युअर खोबरेल तेल आहे, समोरासमोर घाणीमध्ये काढून देतात हा खोबरेल तेल. इडलीच्या बॅटरमध्ये मी सॉल्ट टाकून मिक्स चांगलं करून घेतलेलं आहे आणि आता मी सगळ्या प्रत्येक एक भांड्यामध्ये एक पळी इडलीचं बॅटर टाकून घेते. ती मी त्याच्यासाठी हे करते, हलवते की कारण की ते बरोबर सेट होण्यासाठी वाटी. आणि आता 5 ते 6 मिनटं झाली होती स्टीम व्हायला पाणी. त्याच्यानंतर मी सगळं वाट्या त्याच्या आतमध्ये ठेवल्या आणि झाकण मारून 20 मिनिटासाठी इडली ठेवून दिली होती. झाल्या, आम्ही चेक केलं की इडली छानशी झाली होते, अजिबात चिकटत नव्हतं. बरोबर 20 मिनिटांनंतरच काढले मी. आणि एका साईडला चहा ठेवला होता, मस्तपैकी चहा पण झाला होता बरोबर टायमावरतीच. आणि मी चहा ओतून घेतला, एका साईडला इडल्या सगळ्या काढून घेतल्या. थोडंसं थंड व्हायला त्याला, थंड झाला की छान म्हणजे निघतात, पण मी जरा गरमच काढल्या होत्या म्हणून थोडा वाटीला चिकटून राहिल्या होत्या. पण मी काढल्या, जरा 2-2 मिनटं थोडासा घेऊन काढली तर बरोबर निघाली. बाकीच्या इडल्या मी परत काढायला घेतलेलं तेव्हा अजून छान निघाल्या होत्या, कारण गरम काढल्यावरती असं पण चिकटूनच राहतात ना, मग ते काढायला थोडंसं हे होतं, मग ते त्याला अर्ध्या मुर्ध्या होऊन जातात सगळ्या. आणि मग माझ्या मिस्टरांना इडली आणि चिकन करी दिली. मस्त झाले होतं चिकन करी. आणि असा इडलीचा आणि चिकन करीचा नाश्ता कधीतरी तुम्ही पण करा.
छान वाटतं कधीतरी असं काहीतरी खायला. आणि नेहमी नेहमी कांदा पोहे, उपमा, पुरी भाजी हे तर आपण खातच असतो. असं काहीतरी वेगळं, थोडा टाईम लागतो पण छान वाटतं खायला. तुम्ही पण असं करून बघा कसं वाटतं. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.